कारण की जे कल हाती आलेले आहेत त्यामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी जवळपास 6,000 मतांची आघाडी घेतलेली आहे आणि विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना जोरदार धक्का आहे तो सध्या या प्राथमिक कलांमधून आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः हेमंत रासने आपल्या सोबत आहेत। सकाळपासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बसलेले आहेत। काय धाकधूक होती सकाळपासून आणि आता जे काही कल हाती आलेले आहेत, 4 राऊंड झालेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला आघाडी मिळालेली आहे, काय वाटते? नाही, धाकधूक नव्हती, कारण साधारण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने केलेलं 11 वर्ष काम आहे, महायुती सरकारने घेतलेले चांगले निर्णय, सर्वसामान्यांना दिलेला आधार, त्यामुळं महायुतीचे जे नेते आहेत देवाभाऊ फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा यांनी सुद्धा चांगलं काम केलं। या दोन्ही नेतृत्वावर, केंद्रातील मोदी साहेबांच्या नेतृत्वावर व राज्यातील नेतृत्वावर जनतेचा विश्वास होता आणि कसबा मतदारसंघामध्ये मी जे सातत्याने कार्यरत होतो, सगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या, सामान्यांच्या इतर कामं जी आहेत ती मार्गी लावली। 50,000 नागरिकांपर्यंत रोज टेबल खुर्ची टाकून प्रत्येक भागात बसून त्यांची कामं मार्गी लावली, जनतेचा विश्वास संपादन केला आणि त्यामुळं मोदी साहेबांपासून राज्य सरकारपर्यंत आणि माझ्यापर्यंत जनतेचा आशीर्वाद आम्हाला होता आणि त्या आशीर्वादातनं ती मतं आम्हाला मिळतील अशी नक्की खात्री होती आणि त्या विश्वासावर आता जी 4थ्या वेगळ्या आघाडीची आघाडी आहे ती जशी जशी पुढे जाईल तशी ती मताधिक्य चांगल्या पद्धतीने वाढेल असं तुम्हाला वाटतं? 100% वाढेल। एकूण 20 राऊंड आहेत, हो, ती साधारण 25,000च्या पुढे जाईल असा माझा अंदाज आहे। म्हणजे जो भाजपचा बालेकिल्ला होता तो पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार? 100%। विद्यमान आमदारांना काय सांगाल? म्हणजे जवळपास पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी तुम्हाला धोबीपछाड केलेलं होतं, पण आता तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये फिरला तर तुम्हाला यश येताना पाहायला मिळतं? नाही, मुळात आपण हा पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, पोटनिवडणुकीतला भारतीय जनता पार्टीचा हा दुसरा पराभव होता। त्याच्या आधी बापट साहेब सुद्धा एका पोटनिवडणुकीत पडले होते, त्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघाची बांधणी केली आणि त्याच्यानंतर माझा पोटनिवडणुकीत पराभव झाला। मी सुद्धा बापट साहेबांचं अनुकरण केलं, संपूर्ण मतदारसंघात सेवा, संघटन आणि संपर्क या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो। साई प्रभागात 6 ऑफिस उघडली, कारण 2 वर्ष प्रशासक होतं, लोकांना साधारण ते सेन्स म्हणजे लोकांना त्याची काय कल्पना, लोकांना अपेक्षा लोकप्रतिनिधींकडनं असतात, त्यामुळे टेबल खुर्च्या टाकून बसलो, कुणी लोकप्रतिनिधी नाही, आमदार सुद्धा नाही अशी इतर स्थिती होती, ती दूर करण्याचा मी प्रयत्न केला, माझ्या कार्यकर्त्यांनी केला आणि जवळजवळ 50,000 नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याच्यातनं आम्हाला जनतेचा विश्वास आमच्यावर दृढ झाला आणि आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला। तर आता हे जे काय मताधिक्य आपल्याला दिसतंय तर साधारण किती तुम्हाला लीड मिळेल असं वाटतंय तुम्हाला? आकडा काय? किमान 25,000चं मताधिक्य दिसेल असं आताच्या ट्रेंडवरनं मला वाटतं। तर 25,000 मतांनी विजयी होऊ असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केलेला आहे। पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी मतदारांशी जो संवाद साधलेला आहे त्याला कुठेतरी यश मिळते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा कसबा विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपकडे येण्याच्या दिशेने सध्याची वाटचाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।